गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरला आपण स्टडी ऑफ ब्लड वेसल हा पार्ट आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर पल्स रेट हा सुद्धा पार्ट पाहिला. आज आपण पाहणार आहोत ब्लड प्रेशर. तर ब्लड प्रेशर म्हणजे काय, ब्लड प्रेशर कमी होतं किंवा जास्त होतं त्याची काही कारणं आहेत आणि त्याची नॉर्मल व्हॅल्यू. आता ब्लड प्रेशरवरती आपल्याला शॉर्ट नोट विचारली जाईल असं नाही, तर त्याची नॉर्मल व्हॅल्यू विचारली जाते किंवा ब्लड प्रेशर डिक्रीज किंवा इन्क्रीज कशामुळे होतं आणि ॲक्च्युली ब्लड प्रेशर कशामुळं काउंट केलं जातं. तर पहा, ब्लड प्रेशर म्हणजे काय, तर ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहोत की काय, हार्टच्या स्ट्रक्चरमध्ये हार्टपासून निघणाऱ्या काय आहेत, ब्लड वेसल्स आहेत आणि ज्या नेहमी ऑक्सिजनेटेड ब्लड काय करत असतात, कॅरी करत असतात. तर हे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करण्याचं काम हे कुणाचं आहे, आर्टरीजचं आहे. हे ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करत असताना ब्लडच्या फ्लोमुळं एक प्रेशर क्रिएट होतं. कशावरती, वॉल ऑफ आर्टरीजवरती. हिस्टॉलॉजी पाहत असताना आपण या आर्टरीज ह्या 3 लेअरपासून बनलेले आहेत, म्हणजे आर्टरीजचे वॉल पाहिलेले आहेत की याच्यामध्ये आउटर, ज्याला आपण थिका एक्सटर्ना, मिडल मेडिया आणि त्याच्यानंतर इंटरनल, त्याच्यामध्ये एंडोथेलियल सेल्स प्रेझेंट आहेत असं आपण पाहिलं होतं. म्हणजेच ब्लड वेसल्समधून ब्लड जात असताना एक प्रेशर क्रिएट होतं आणि हे प्रेशर त्या वॉलवरती काय होत असतं, जाणवत असतं. हे जे प्रेशर या ब्लडमुळं वॉलवरती क्रिएट होतं याला काय म्हटलं जातं, ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं. इथे मी डेफिनेशन लिहिलेली आहे, ब्लड प्रेशर क्रिएटेड बाय ब्लड. म्हणजे ब्लडचा फ्लो होत असताना एक प्रकारचं प्रेशर तयार होतं आणि हे जे प्रेशर आहे हे वॉलवरती जाणवतं, ज्याला काय म्हटलं जातं, ऑन द वॉल ऑफ द ब्लड वेसल्स. हे प्रेशर कुठं जाणवतं, ऑन द वॉल ऑफ द ब्लड वेसल. याला म्हटलं जातं ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं. आता आर्टरीच्या वॉलमध्ये हे प्रेशर जाणवतं म्हणून याला काय म्हटलं जातं, आर्टेरियल ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं. आर्टेरियल ब्लड प्रेशर याचा अर्थ काय होतो, ब्लड फ्लो जेव्हा आर्टरीजमधून पास होत असतो तेव्हा या ब्लडमुळं किंवा फ्लो ऑफ ब्लडमुळं जे प्रेशर आर्टरीच्या वॉलवरती क्रिएट होतं ज्याला म्हटलं जातं आर्टेरियल ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं. म्हणजे डेफिनेशन समजले, ॲक्च्युली ब्लड प्रेशर म्हणजे काय हे समजलं. पुढं हे ब्लड प्रेशर काउंट करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं ज्याला स्पॅग्नो मॅनोमीटर असं म्हटलं जातं. हे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनसाठी आपल्याला क्वेश्चन विचारला जातो किंवा आन्सर इन 1 सेंटेन्स याच्यासाठी सुद्धा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. फिल इन द ब्लँकसाठी विचारलं जाऊ शकतं. तर काय आहे, BP मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं ज्याला स्पॅग्नो मॅनोमीटर असं म्हटलं जातं. आपल्या लॅबमध्ये हे इन्स्ट्रुमेंट आहे. कॉलेज चालू झाल्यानंतर ॲक्च्युली BP कसं काउंट केलं जातं, कसं मेजर केलं जातं याचं प्रॅक्टिकल किंवा डेमो मी दाखवणार आहे. कारण आपल्याकडे काय आहे, त्याची प्रोसिजर सांगितलेली आहे. आत्ता प्रोसिजर मी सांगत नाही की BP कसा मेजर करायचा. तर आपण कॉलेज चालू झाल्यानंतर हे ॲक्च्युली स्पॅग्नो मॅनोमीटर काय आहे हे तुम्हाला काय दाखवते, मी प्रॅक्टिकल टाईममध्ये दाखवते. तर आत्ता पाहूया, ब्लड प्रेशरची डेफिनेशन झाली. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर हे म्हणजे काय आहे, आर्टेरियल ब्लड प्रेशर म्हणजे आर्टरीच्या वॉलमध्ये क्रिएट होणारं प्रेशर ज्याला आर्टेरियल ब्लड प्रेशर असं म्हटलेलं आहे. आता हे प्रेशर 2 प्रकारचं किंवा 2 कारणामुळे तयार होत असतं. पहिलं जे प्रेशर आहे ज्याला म्हटलं जातं व्हेंट्रिक्युलर आर्टेरियल ब्लड प्रेशर. व्हेंट्रिक्युलर आर्टेरियल ब्लड प्रेशर किंवा आर्टेरियल व्हेंट्रिक्युलर प्रेशर म्हणजे आर्टरीजमध्ये व्हेंट्रिकलच्या कॉन्ट्रॅक्शनमुळे तयार होणारं जे प्रेशर आहे ज्याला म्हटलं जातं व्हेंट्रिक्युलर प्रेशर. आर्टेरियल व्हेंट्रिक्युलर प्रेशर हे जे आहे हे आर्टेरियलचं कॉन्ट्रॅक्शन कधी होतं, आर्टेरियलचं कॉन्ट्रॅक्शन हे ऑरिकलचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल जेव्हा क्लोज होतात तेव्हा व्हेंट्रिकल्समधलं ब्लड हे रिस्पेक्टिव्ह अवोर्टामध्ये जातात. ही जी सिच्युएशन आहे ज्याला व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन असं म्हटलं जातं. मग हे जे व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन आहे ॲक्च्युली आपण कार्डियाक सायकलमध्ये पाहिलेलं आहे. जिथं कॉन्ट्रॅक्शन होतं त्याच्यासाठी जी टर्म वापरली जाते ज्याला म्हटलं जातं सिस्टोल असं म्हटलं जातं. म्हणजे व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी जे प्रेशर क्रिएट होणार आहे ज्याला म्हटलं जातं सिस्टॉलिक प्रेशर असं म्हटलं जातं किंवा व्हेंट्रिक्युलर सिस्टॉलिक प्रेशर असं म्हटलं जातं. पॉईंट क्लिअर झाला. सिस्टॉलिक प्रेशर म्हणजे काय, तर जेव्हा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा जे ब्लड प्रेशर क्रिएट होईल ते जे कॉन्ट्रॅक्शनमुळे जे क्रिएट झालेलं आहे म्हणजे व्हेंट्रिकलमधलं ब्लड हे अवोर्टामध्ये गेल्यामुळे जे प्रेशर क्रिएट झालं ते जे क्रिएट झालेलं प्रेशर आहे ज्याला म्हटलं जातं सिस्टॉलिक प्रेशर असं म्हटलं जातं. म्हणजे व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनचं प्रेशर किंवा सिस्टॉलिक प्रेशर. आता नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये हे प्रेशर किती राहत असतं, तर 120 mm ऑफ Hg. हे कोणतं युनिटमध्ये दाखवलं जातं, mmHg मध्ये दाखवलं जातं. Hg नॉर्मल व्हॅल्यू किती आहे, 120 mmHg. म्हणजेच आर्टेरियल ब्लड प्रेशरमध्ये जेव्हा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होत असताना जे प्रेशर तयार होतं त्या प्रेशरला म्हटलं जातं सिस्टॉलिक प्रेशर असं म्हटलं जातं किंवा व्हेंट्रिक्युलर
कॉन्ट्रॅक्शनचं प्रेशर असंही म्हटलं जातं आणि ज्याची नॉर्मल व्हॅल्यू किती आहे 120 mmHg. त्याच्यानंतर दुसरं जे प्रेशर क्रिएट होतं ते कधी, तर जेव्हा वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे ब्लड हे रिस्पेक्टिव्ह अवोर्टामध्ये गेलं. हे अवोर्टामध्ये गेल्यानंतर काय झालं, वेंट्रिकल्स हे रिलॅक्झेशनच्या कंडिशनमध्ये आले आणि जेव्हा चेंबर हे रिलॅक्झेशनमध्ये येतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, डायस्टॉलिक कंडिशन असं म्हटलं जातं. आणि या डायस्टॉलिक स्टेजमध्ये जे प्रेशर क्रिएट झालं ज्याला म्हटलं जातं डायस्टॉलिक प्रेशर असं म्हटलं जातं. आणि हे डायस्टॉलिक प्रेशर किती आहे 80 mmHg. पहा मी मुद्दा का सांगितला, या आर्टेरियल प्रेशरमध्ये 2 प्रकारचे प्रेशर आहेत. वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होत असताना आणि दुसरं वेंट्रिकलचं रिलॅक्झेशन होत असताना. म्हणजे वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्शनच्या स्टेजमध्ये गेल्यानंतर किंवा फेजमध्ये गेल्यानंतर आणि दुसरं वेंट्रिकल्स रिलॅक्झेशनमध्ये गेल्यानंतर. जेव्हा वेंट्रिकलचं कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा जे प्रेशर क्रिएट होईल तेव्हा त्याला म्हटलं जातं सिस्टॉलिक प्रेशर असं म्हटलं जातं. आणि जेव्हा वेंट्रिकल्स डायस्टॉलिक कंडिशनमध्ये गेलेत म्हणजेच रिलॅक्झेशनमध्ये गेले तेव्हा त्याला म्हटलं जातं डायस्टॉलिक प्रेशर. म्हणजे नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये की हे जे सिस्टॉलिक प्रेशर आहे ते 120 mmHg आहे आणि त्याच्यानंतर डायस्टॉलिक प्रेशर ही किती राहत असतं 80 mmHg राहत असतं. हे काउंट करण्यासाठी किंवा मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं ज्याला म्हटलं जातं स्पॅग्नोमॅनोमीटर. ब्लड प्रेशर हे कशामुळं क्रिएट झालं तर लक्षात ठेवायचं, ब्लड प्रेशर हे ब्लडमुळं क्रिएट झालं. म्हणजेच ब्लड व्हेसलमध्ये ब्लड फ्लो होत असतो म्हणून ह्या ब्लडच्या फ्लोमुळे जे प्रेशर क्रिएट होईल हे प्रेशर कुठे क्रिएट होणार आहे तर ब्लड वेसल या 3 प्रकारचे आहेत, आर्टरीज, व्हेन्स आणि कॅपिलरीज. आपण विचार करतोय आर्टेरियल प्रेशरबद्दल. ब्लडच्या फ्लोमुळं आर्टेरियल वॉलवरती जे प्रेशर क्रिएट होईल याला म्हणलेलं आहे ब्लड प्रेशर असं म्हणलेलं आहे. तर ब्लड प्रेशर लिहिण्याची सुद्धा एक पद्धत आहे. ही जी पद्धत आहे ती कोणती आहे, ब्लड प्रेशर लिहित असताना असं लिहिलेलं जातं, आधी सुरुवातीला सिस्टॉलिक प्रेशर लिहिलं जातं आणि त्याच्यानंतर डायस्टॉलिक प्रेशर लिहिलं जातं. म्हणजेच हे लिहित असताना 120/80 mmHg अशा पद्धतीने लिहिलं जातं. तुम्हाला फिल इन द ब्लँकसाठी किंवा ते सेंटेन्स कंप्लीट करा याच्यासाठी सुद्धा हे युनिट दिलं जात नाही बऱ्याच वेळेला किंवा नॉर्मल व्हॅल्यू दिली जात नाही. इथं आपल्याला फक्त नॉर्मल व्हॅल्यू किंवा युनिट लिहायचं असतं. म्हणजे जरी पॉईंट सोपा असला तरी आपल्याला याच्यावरती जे ॲप्लिकेशन टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत असे क्वेश्चन काय केले जाऊ शकतात, विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर कंप्लीट झाल्यानंतर नॉर्मल व्हॅल्यू आपल्याला समजली, ब्लड प्रेशर कशामुळे क्रिएट झालं हेही समजलं. त्याच्यानंतर आहे पल्स प्रेशर. ॲक्च्युली सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक प्रेशरमधला जो काही डिफरन्स आहे ज्याला म्हटलं जातं पल्स प्रेशर असं म्हटलं जातं आणि जो नेहमी किती राहत असतो 40 mmHg राहत असतो. आता या ब्लड प्रेशरमध्ये नेहमी डेव्हिएशन्स येतात. डेव्हिएशन म्हणजे काय, किंवा ही जी नॉर्मल व्हॅल्यू आहे 120/80 याच्यामध्ये काय होऊ शकतो, डिफरन्स येऊ शकतो. आता हा जो डिफरन्स आहे म्हणजे एकतर ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं किंवा जास्त येऊ शकतं, याला म्हटलं जातं डेव्हिएशन्स असं म्हटलं जातं. आता ब्लड प्रेशर, आता आपल्याला इन जनरल बरीच माहिती आहे ब्लड प्रेशर कशामुळे कमी होऊ शकतं किंवा ब्लड प्रेशर जास्त कशामुळे होऊ शकतं, ती कारणंही माहिती आहेत. पण जेव्हा अशी कंडिशन येते तेव्हा त्याला म्हटलं जातं किंवा त्याचं नेमकं कारण काय असतं, माल फंक्शनिंग ऑफ हार्ट असतं. म्हणजे ॲक्च्युली हार्ट व्यवस्थित काम करत नाही किंवा ॲक्च्युली माल फंक्शन किंवा ज्याला आपण म्हणतो की हार्ट कमजोर आहे, हे कमजोर कशामुळे होऊ शकतं याची बरीच कारणं आहेत की ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशरमध्ये नेमकं कमी किंवा जास्त ही व्हॅल्यू जी असती याच्यावरून त्याला लो प्रेशर किंवा हाय प्रेशर असंही म्हटलं जातं. ती कारणं आपण नंतर पाहूया. तर ही नॉर्मल व्हॅल्यू आपल्या लक्षात आली 120/80. पण जेव्हा नॉर्मल रेंजपेक्षा ही व्हॅल्यू जेव्हा कमी येते आणि ही व्हॅल्यू जेव्हा 90पर्यंत जाते, सिस्टॉलिक प्रेशर हे जर 90 आणि डायस्टॉलिक प्रेशर हे जर 60पर्यंत जर असेल तर त्याला म्हटलं जातं लो BP असं म्हटलं जातं. म्हणजे सिस्टॉलिक प्रेशर हे 120 आहे, हे जेव्हा 90पर्यंत जाणार आहे आणि डायस्टॉलिक प्रेशर हे 80 आहे तर 60पर्यंत जाईल तेव्हा त्याला म्हटलं जातं लो प्रेशर असं म्हटलं जातं किंवा लो BP असं म्हटलं जातं. हे झालं लो BP बद्दल. त्याच्यानंतर पुढे ही जी व्हॅल्यू आहे 140 आणि त्याच्यानंतर काय होत असते 120पर्यंत जात असते. हे जे आहे ज्याला काय म्हटलं जातं हाय ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं. म्हणजे सिस्टॉलिक प्रेशर हे काय होणार आहे 120पेक्षा जास्त म्हणजे 140 जाईल आणि डायस्टॉलिक प्रेशर हे कुठंपर्यंत जाईल 100पर्यंत जाईल, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं हाय ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं. आता हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर आपल्याला काय करता येऊ शकतं, हे नॉर्मलपर्यंत आणता येऊ शकतं. पण असं तुम्ही ऐकलं असेल की काय ब्लड प्रेशर वाढलं आणि अटॅक आला
ती जी कंडिशन असेल ज्याला म्हटलं जातं हायपरटेन्शन असं म्हटलं जातं, ती जी व्हॅल्यू आहे ती कुठेपर्यंत जाऊ शकते, 200पर्यंत जाऊ शकते आणि त्यामुळे काय होऊ शकतं, कार्डियाक इन्फ्रॅक्शन ज्याला आपण हार्ट अटॅक असं म्हणतो अशी कंडिशन येऊ शकते. हा पार्ट आपण नंतर ॲक्च्युली आपल्या सिलेबसमध्ये आता इंट्रोड्यूस केलेला आहे की माइल्ड हार्ट अटॅक हा पॉईंट पाहणार आहोत. म्हणजे नॉर्मल BP, त्याच्यानंतर लो BP आणि हाय BP याच्यामधला आपल्याला फरक समजलेला आहे. जेव्हा नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा ब्लड प्रेशर हे वाढतं तेव्हा त्याला म्हटलं जातं हाय ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं. जेव्हा नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा ब्लड प्रेशर हे कमी येतं तेव्हा ते म्हटलं जातं लो ब्लड प्रेशर. म्हणजे सिस्टॉलिक प्रेशर म्हणजे काय आणि डायस्टॉलिक प्रेशर म्हणजे काय. आता मला एक मुद्दा सांगायचा आहे, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर हे नेमकं हे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे हे प्रॅक्टिकलच्या वेळी आपण पाहणारच आहोत, पण थेरॉटिकली पाहत असताना मी सांगितलेलं आहे की काय सांगितलेलं आहे, जेव्हा वेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होत असतात तेव्हा ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल हे काय होत असतात, क्लोज होत असतात. तो जो क्लोज होण्याचा जो आवाज आहे ज्याला आपण लब साऊंड असं म्हटलं जातं, या साऊंडला जी मेजरमेंट केली जाते ती म्हणजे कोणती असते, सिस्टॉलिक प्रेशर असतं किंवा ज्याला म्हटलं जातं वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे पहिली जी व्हॅल्यू आहे 120 ही वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनची आहे. ही वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन BP मेजर करत असताना हे कशावरून ओळखलं जातं, जेव्हा ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल क्लोज होत असतात. त्याच्यानंतर वेंट्रिकल्स रिलॅक्झेशनमध्ये आहेत हे कशावरून ओळखलं जातं, जेव्हा वेंट्रिकल्समधलं ब्लड ॲवोर्टामध्ये गेलं तेव्हा सेमिल्युनार वॉल क्लोज झाले आणि सेमिल्युनार वॉल क्लोज होत असताना दुसरा आवाज येत असतो तो म्हणजे काय असतो, वेंट्रिक्युलरचं रिलॅक्झेशन किंवा याला डायस्टॉल असं म्हटलं जातं. आणि ते जे प्रेशर आहे ते काय असतं, डायस्टॉलिक प्रेशर असतं. आता हे जे ब्लड प्रेशरमधलं डेव्हिएशन म्हणजे कमी किंवा जास्त किंवा हार्टची कमजोरी याला बरीच कारणं आहेत की ज्याच्यामध्ये आहे आर्टेरियल इनइलास्टिसिटी आहे. म्हणजे जेव्हा आर्टरीची इलास्टिसिटी कमी होते म्हणजे ह्या ज्या कोलॅप्सिबल ह्या ज्या नॉन कोलॅप्सिबल आहेत, फोल्ड होणार नाही, ज्याच्यामध्ये इलास्टिन फायबर याची संख्या कमी होते तेव्हा त्याला म्हटलं जातं आर्टेरियल इनइलास्टिसिटी. म्हणजे त्याच्यामधली तन्यता ही जी प्रॉपर्टी आहे, इलास्टिसिटी प्रॉपर्टी जेव्हा कमी होते तेव्हा त्याला म्हटलं जातं आर्टेरियल इनइलास्टिसिटी. त्याच्यानंतर आहे हार्डनिंग ऑफ आर्टरीज इलास्टिसिटी प्रॉपर्टी कमी झाली म्हणजेच त्या काय झाल्या, हार्ड झाल्या. याच्यासाठी बेसिक टर्म आहे ज्याला म्हटलं जातं आर्टेरिओस्क्लेरोसिस असं म्हटलं जातं. काही कारणामुळे या आर्टरीच्या लुमेनमध्ये, आर्टरीचा जो लुमेन कसा आहे कन्स्ट्रिक्टेड आहे, या लुमेनमध्ये जेव्हा फॅटचं डिपॉझिशन होतं, कोलेस्ट्रॉलचं डिपॉझिशन होतं तेव्हा त्याचा डायमीटर काय होतो, आणखी कमी होतो आणि ज्याला काय म्हटलं जातं, डिपॉझिशन ऑफ फॅटसाठी जी एक वेगळी टर्म वापरली जाते ज्याला म्हटलं जातं अथेरोस्क्लेरोसिस. इकडं आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हटलं जातं, इकडं अथेरोस्क्लेरोसिस असं म्हटलं जातं. पुढे त्याच्यासोबत ब्लड प्रेशरमध्ये फ्लक्च्युएशन कधी येतं, जेव्हा तुम्हाला एक्सिक्रिटरी सिस्टीमचा काही प्रॉब्लेम असेल ज्याला म्हटलं जातं रिनल डिसऑर्डर जर असतील तर. म्हणजे रिनल डिसऑर्डर म्हणजे काय, हे एक्सक्रिशन टॉपिकमध्ये आपण शिकलेलो आहोत. ॲक्च्युली एक्सक्रिशनचं मेन पर्पज काय आहे की एक्सक्रिशन या टॉपिकमध्ये मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन शिकलेलो आहोत की याच्यामध्ये युरिन फॉर्मेशन होत असतं. युरिन हे कसं तयार होतं, तर आपल्या बॉडीमध्ये तयार होणारा मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट हा सगळ्यात पहिला जो तो तयार होतो तो अमोनिया असतो. आपल्या बॉडीमध्ये त्याची टॉक्झिसिटी वाढू नये म्हणून या अमोनियाचं कन्व्हर्जन युरियामध्ये केलं जातं आणि जेव्हा या युरियामध्ये वॉटर मिक्स होतं तेव्हा त्याच्यापासून युरिन तयार होतं. पण युरिनचं फॉर्मेशन होत असताना ते नेहमी कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये काय केलं जातं, तयार केलं जातं. म्हणजेच बॉडीमधून वॉटर लॉस आहे तो प्रत्येक क्षणी काय केला जातो, चेक केला जातो आणि त्याच्यानंतर फायनल युरिन कंपोजिशन तयार झाल्यानंतर ते बॉडीच्या बाहेर जात असतं. पण ह्या नॉर्मल फंक्शनिंगमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याला काय म्हटलं जातं, रिनल डिसऑर्डर्स असं म्हटलं जातं. हे जर डिसऑर्डर जर असतील तर ब्लड प्रेशरमध्ये नेमकंच काय होत असतं, फ्लक्च्युएशन्स येत असतात. आता ते कसे येतात ते आपण नंतर पाहूया. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर कधी वाढतं, आता याच्यामध्ये बरीच कारणं आहेत. काही कारणामुळे ब्लड प्रेशर वाढतं, कमी होतं. आता पहा, इमोशन इंड्युस्ड हार्मोनल चेंजेस, आपल्या बॉडीमध्ये जर हार्मोनल चेंजेस झाले ते कशामुळे, इमोशन्समुळे. फार आनंदी आहोत, फार दुःखी आहोत, एक्झाम आहे, आपल्याला भीती वाटते, अशा वेळेसुद्धा काय होत असतं की या इमोशन्समुळे आपल्या बॉडीमध्ये केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये चेंज होतो आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, ब्लड प्रेशर हे हाय होऊ शकतं किंवा काही कारणामुळे ब्लड प्रेशर हे कमीसुद्धा होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण ब्लड प्रेशर वाढण्याचं हे काय कारण आहे, ओबेसिटी एक कारण आहे ज्याच्यामध्ये फॅटचं सॅच्युरेशन आहे ते जास्त होतं आणि त्याच्यामुळं ब्लड प्रेशर हे काय होत असतं, वाढत असतं. आता ओबेसिटी असू दे, फॅट डिपॉझिशन असू दे, याच्यामध्ये नेमकं काय झालेलं असतं, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळं तो जो लुमेन आहे आर्टरीजमधला हा काय होतो, आणखी कमी होतो आणि लुमेन कमी झाल्यामुळं आणखी काय होत असतं, ब्लड प्रेशर वाढत असतं. आता सगळ्यात महत्त्वाचं ब्लड प्रेशर म्हणजे ॲक्च्युली काय, आपण म्हटलं की प्रेशर क्रिएट होत असतं, पण हे जे प्रेशर असतं ते कशाचं असतं, ब्लडचं असतं. म्हणजेच याचा अर्थ ब्लड प्रेशर क्रिएट होण्यासाठी
आपल्या बॉडीमध्ये किती ब्लड प्रेझेंट आहे ही नॉर्मल रेंज आपल्याला माहिती असली पाहिजे. काल आपण शेवटी जाता जाता कार्डियक आउटपुट म्हणजे काय याच्याबद्दल पाहिलं होतं. कार्डियक सायकल शिकल्यानंतर आपण कार्डियक आउटपुट पाहिला होता. ह्या कार्डियक आउटपुटमध्ये आपण काय सांगितलं होतं की आपलं जे हार्ट आहे हे एका मिनिटामध्ये 72 वेळा बीट होत असतं आणि जेव्हा एक बीट तयार होतं तेव्हा वेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट्स होतात तेव्हा या वेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनमध्ये 70 ml ब्लड काय होत असतं, पंप होत असतं. म्हणून कार्डियक आउटपुट काढत असताना असा एक फॉर्म्युला आपण सांगितला होता, कार्डियक आउटपुट इज इक्वल टू स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट. स्ट्रोक व्हॉल्यूम हा 70 आहे, हार्ट रेट हा 72 आहे. यांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा जी व्हॅल्यू येते तेव्हा 5040 ml मध्ये येत असतं. त्याचं जेव्हा कन्व्हर्जन करतो तेव्हा ती व्हॅल्यू काय येते, 5 लिटर येत असते. म्हणजेच याच्यावरून हे लक्षात येतं की आपल्या बॉडीमध्ये 5 ते 5.5 लिटर इतकं ब्लड काय आहे, प्रेझेंट आहे. तर हे जो ब्लड प्रेशर आहे, ब्लड प्रेशर इज अ डायरेक्टली प्रपोर्शनल टू द काय म्हणलं जातं, कार्डियक आउटपुट म्हणलं जातं किंवा यालाच असं म्हणलं जातं ब्लड व्हॉल्यूम. ब्लड प्रेशरचा डायरेक्टली प्रपोर्शनल हे कोणाशी आहे, ब्लड व्हॉल्यूमशी आहे. तुमच्या बॉडीमध्ये ब्लड व्हॉल्यूम किती आहे याच्यावरती तुमचं काय राहत असतं, प्रेशर क्रिएट होत असतं किंवा प्रेशर काय असतं हे डिपेंड असतं. आता ब्लड व्हॉल्यूम हे कशावरती डिपेंड राहत असेल तर तुमच्या बॉडीमध्ये किती ब्लडचं प्रमाण आहे ज्याला म्हटलं जातं ब्लड व्हॉल्यूम. आता मला सांगा हे ब्लड व्हॉल्यूम नेहमी सारखंच राहील का, तर नाही. तर एक्सक्रिशन प्रोसेसमध्ये जे एक्सेस वॉटर आहे ह्याचा नेहमी आपल्या बॉडीमधून काय होत असतो, लॉस होत असतो किंवा वॉटरची रिक्वायरमेंट कशासाठी असते, नायट्रोजनस मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्टला बाहेर काढण्यासाठी. मग जर तिथं जर वॉटरचा जर लॉस जर झाला तर काय होऊ शकतं, ब्लड व्हॉल्यूम कमी होऊ शकतो आपल्या बॉडीमधला आणि ऑटोमॅटिकली ब्लडचं प्रेशर काय होत असतं, कमी होत असतं. म्हणून याला काय म्हटलं जातं, ब्लड प्रेशर इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ब्लड व्हॉल्यूम. आता ब्लड व्हॉल्यूम कमी होण्याची काय कारण आहे, तर तुम्ही फार पाणी इंटेक ऑफ वॉटरचं प्रमाण जर कमी जर तुमचं असेल तर काय होऊ शकतं की तुमचा ब्लड व्हॉल्यूम हा कमी राहत असतो. काही कारणामुळे आपण पाणी प्यायचं टाळतो, अशा वेळेला काय होऊ शकतं, ब्लड व्हॉल्यूम कमी होऊ शकतो. ब्लड व्हॉल्यूम कमी झाला की काय होतं, प्रत्येकाची रिक्वायरमेंट वाढलेली असते प्रत्येक बॉडी ऑर्गनची. ही रिक्वायरमेंट जर पुरेशा प्रमाणामध्ये जर हार्ट जर करू शकत नसेल इन टाईपमध्ये तर त्या हार्टच्या ॲक्टिव्हिटी वाढतात. हार्टच्या ॲक्टिव्हिटी वाढतात म्हणजेच काय होतं, हार्टचं बीटिंग वाढतं म्हणजे पंपिंग वाढतं आणि जेव्हा पंपिंग वाढतं तेव्हा ते काय असतं, ब्लड प्रेशर हाय असतं. आता पहा हे जे ब्लड प्रेशर वाढण्याचं जे कारण सांगितलं की मी ब्लड व्हॉल्यूम, आता ब्लड व्हॉल्यूम हा कमी करण्यासाठी सुद्धा नॅचरली काय आहेत प्रोसेस आहेत ज्या एक्सक्रिशन टॉपिकमध्ये शिकलेलो आहोत आपण. म्हणजे ब्लड प्रेशर कशामुळे वाढू शकतं किंवा कशामुळे कमी होऊ शकतं. म्हणजे जसं आता मी सांगितलं की ब्लड व्हॉल्यूममुळं ब्लड प्रेशर वाढतो, ब्लड व्हॉल्यूम जर जास्त असेल तर पहा काही पेशंट असे असतात ज्याला म्हटलं जातं डायबिटीज. डायबिटीजचे 2 प्रकार आहेत, डायबिटीज मिलायटस आणि डायबिटीज इन्सिपिडियस. तर एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये आपण जो डायबिटीजचा प्रकार पाहिला होता ज्याच्यामध्ये काय होऊ शकतं, अँटी डायुरेटिक हार्मोनच्या कमी प्रमाणाच्या सिक्रेशनमुळं काय होऊ शकतं की ब्लडमधून वॉटरचा लॉस होऊ शकतो आणि ज्याच्यामध्ये एक्सेस वॉटर बॉडीच्या बाहेर जाऊ शकतं. त्यामुळं ब्लड व्हॉल्यूम कमी होतो आणि ब्लड व्हॉल्यूम कमी जर झाला तर काय होऊ शकतं, ब्लड प्रेशर कमी होऊ शकतं. आता याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हायपरटेन्शनची बरीच कारणं सांगितलेली, ज्याच्यामध्ये कार्डियक आउटपुट आता मी जे एक्सप्लेन केलं. कार्डियक आउटपुट म्हणजे काय, स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट जे 70 ml आहे आणि 70 ml हे एका बीटला पंप होतं. तर 72 टाईम्सला किती ही जी व्हॅल्यू काढलेली आहे ह्याच्यावरून आपल्या ब्लडमध्ये आपल्या बॉडीमध्ये 5 ते 5.5 लिटर ब्लड प्रेझेंट असतं हे आपण काय केलेलं आहे इथं प्रूव्ह केलेलं आहे. या व्हॉल्यूमवरून काय ठरत असतं, प्रेशर क्रिएट असतं. आता पहा की काय सांगितलं मी की ज्याच्यामध्ये एक आहे पेरिफेरल रेजिस्टन्स, ब्लड प्रेशरवरती ब्लड वेसल्सवरती एक रेजिस्टन्स तयार होत असतो. हा जो रेजिस्टन्स आहे कशावरून ठरत असतो, काही प्रमाणामध्ये व्यासो कन्स्ट्रिक्शन ज्याला म्हटलं जातं, ब्लड वेसलला कन्स्ट्रिक्ट करणारे हे काय होतात, हार्मोन सिक्रेट होतात ज्याच्यामध्ये अँटी डायुरेटिक हार्मोन आहे. हे हार्मोन कोणाचं आहे, हायपोथॅलॅमस हा हार्मोन अँटी डायुरेटिक हार्मोन. जेव्हा ब्लडमधली वॉटरची लेवल जेव्हा कमी होत असते तेव्हा या हार्मोनमुळं एक्सक्रिटरी सिस्टीमवरती याचा इम्पॅक्ट होतो, म्हणजे नेफ्रॉनवरती याचा इम्पॅक्ट होतो आणि नेफ्रॉनमधलं याच्यामध्ये डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल याच्यावरती या हार्मोनचा इम्पॅक्ट होतो आणि या हार्मोनमुळं डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलची परमिएबिलिटी वाढते आणि ज्याच्यामुळं काय होतं, रिॲब्सॉर्प्शन होतं. म्हणजेच या व्हॅसो कन्स्ट्रिक्शनमुळं
रेजिस्टन्स किंवा परमिएबिलिटी इथं बदलते आणि त्यामुळं काय होऊ शकतं, हायपरटेन्शनसुद्धा होऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा सांगितलेला आहे इनइलॅस्टिसिटी ऑफ आर्टरीज, की काही कारणामुळे ओल्ड एज, म्हणजे ही 3 कारणं आहेत, कार्डियक आउटपुट, वॅसोकन्स्ट्रिक्शन लाईक ADH, आणि त्याच्यानंतर आर्टरीजमधली इलास्टिसिटी ही ओल्ड एजमध्ये कमी होऊ शकते आणि त्यामुळं काय होऊ शकतो, नॅचरली ब्लड प्रेशर हे ओल्ड एजमध्ये काय राहत असतं, वाढत असतं, ज्याला म्हटलं जातं हायपरटेन्शन. आता कॉजेस ऑफ हायपरटेन्शन किंवा हायपरटेन्शन वाढल्यामुळं नेमकं काय होऊ शकतं हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. इथं आपण आज थांबूया.